अध्यात्माकडे जाणारा सगळ्यात शॉर्टकट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी. आपण गौतम बुद्धाची मूर्ती बघा, ते किती फिट दाखवल्यात बघा. कुठल्याच व्यायामाने वजन नाही कमी होणार. व्यायामाने तुमच्या एक्सेस कॅलरीज बर्न होतील. घरी गेल्यावर तुम्ही काय खाता दॅट इज उरलेले 22 तास तुम्ही काय करता दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. समजा जिममध्ये गेल्यावर तुम्हाला कोण लगेच डबा देत असेल कुठला, की हाच डबा घे वेट लॉसला, हा वेट गेनला घे, तर स्टे अवे फ्रॉम. तुम्ही जे खाता तर तेच मसल्स त्या कॅलरीज कंझ्युम करतील. पण मसल्स विल नॉट अलाउ दोज कॅलरीज टू कन्व्हर्ट इन टू फॅट. तुमच्या मसल्सचीच भूक कमी असेल, तर तुमच्या एक्सेस कॅलरीज बॉडी फॅटमध्ये कन्व्हर्ट करते. नुसतं वॉक करून वजन कमी होतं का आणि फिट राहता येतं? फास्ट धावायची प्रोसेस खूप स्लो आहे. हळू-हळू करा. कुठेच पोचायचं नाही. बॉडी खूप तुम्हाला धन्यवाद देईल. की मला 2026 मध्ये फिट राहायचं आहे. आपण बऱ्याच गोष्टी आधी बोललोय, पण विसरतो माणूस आणि म्हणूनच आता कित्येक जणांची जिम हा एपिसोड रिलीज होईपर्यंत थांबलेली असेल. 2026 मध्ये मला कन्सिस्टंटली फिट राहायचं असेल, तर मी काय करायचं? कन्सिस्टंटली फिट राहायचं असेल, तुम्हाला कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी आवडते, ते तुम्ही ठरवा. बरं. तुम्हाला जर चालायला आवडतं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वेळेचं नियोजन करा, की अ, सगळ्या तुमच्या दिनचर्येमध्ये कुठेतरी व्यायाम ॲडजस्ट करणं, त्याच्यावरती व्यायामाच्या भोवती तुमची दिनचर्या तुम्ही जर ठरवली, तर वाह! त्याने खूप फरक पडेल. हं. की जसं तुम्ही ब्रश करणं ठरवत नाही ना, हो. तुम्ही जेवणं ठरवत नाही. तसं तुम्ही मी आज व्यायामाने व्यायाम अ, सकाळी व्यायामाने सुरुवात करेन किंवा झोपायच्या आधी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटीज करून देन आय विल हॅव माय डिनर आणि मग मी झोपेन. असं त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि टू स्टार्ट विथ मोठा गोल करायचा नाही. आठवड्यातले 3 दिवस खूप झाले. बरं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्टँडर्ड दिलेले आहेत, की हे मी फक्त मूव्हमेंटसाठी सांगतोय, की 150 मिनिट्स पर वीक. हं. हे किती झालं बघा. हं. 150 मिनिटं म्हणजे किती 30 मिनिटं म्हणजे आठवड्यातले 2.5 5 तास. दिवस मिनिमम. हा त्यांनी मिनिमम सांगितलंय, की तुम्हाला तेवढं वापरायचं आठवड्यामध्ये. हं. आता तेवढा वेळ जर आपल्याला नसेल, तर आपलं समथिंग इज रॉंग विथ युअर टाईम मॅनेजमेंट असं समजायचं. त्यामुळे पहिली ती वेळेचं नियोजन करा आणि मग तुम्हाला जो आवडेल तो. यू कॅन स्टार्ट विथ वॉक ॲज आय टोल्ड यू इट इज अ मूव्हमेंट, बेसिक मूव्हमेंट, पण तो एक्सरसाइज पण आहे आणि तो स्पोर्ट्स सुद्धा आहे. तुम्ही वॉकला जाऊ शकता. तुम्ही एक उत्तम सायकल विकत घेऊन सायकलला जाऊ शकता. सायकलिंगसाठी जाऊ शकता. सायकलिंग क्लब्स आता भरपूर आहेत. हो. एकटं चालवलं तरी चालेल. तर एका घराच्या जवळ एखादं जिम असेल तर जाऊ शकता. म्हणजे सोसायटीजमध्ये जिम आहे. हं. घरामध्ये तुम्ही नमस्कार करू शकता, बैठका करू शकता. योगा मॅट घेतलीत तर तुम्ही सगळे आसनं करू शकता, पोटाचे व्यायाम करू शकता. हं. सगळ्यात पहिल्यांदा वेळ काढायची. हं. आणि तो जर आवडीचा जर प्रकार केला यातला, तर तुमचं त्यात कन्सिस्टन्सी येईल आणि तो स्टार्ट विथ 3 महिने ठरवा. अख्ख्या वर्षाचा करू नका. म्हणजे एखाद्या जिममध्ये गेल्यावर म्हणजे 3 महिन्याची तरी मेंबरशिप घेतलीत तुम्ही, तरी जर तुम्हाला कन्सिस्टन्सी कळेल, मग यू कॅन ऑल्वेज एक्सटेंड युअर मेंबरशिप. हं. पण वैयक्तिक करायचं असेल तर वॉकला काही पर्याय नाही किंवा सायकल चालवता आली तर नथिंग लाइक. शरीरासाठी वेळ काढायचा. नुसतं वॉक करून वजन कमी होतं का आणि फिट राहता येतं? 100% मी तुम्हाला म्हटलं असं नुसतं वॉक ना, आता मूव्हमेंट आता माझ्याकडे इथे 150 किलोचा माणूस आहे. हं. त्या 150च्याही वर येतात. काट्याची कॅपॅसिटी 150 आहे. तर त्याच्यासाठी वॉक हा बेसिक म्हणजे त्याला मी 3 मिनिटं चाल आणि 2 मिनिटं बस असं करून हळू शिकवतो. इतकं ॲक्टिव्हिटी कमी आहे लोकांची, फिजिकल ॲक्टिव्हिटी. सो हं. वॉकने पहिल्यांदा इट्स बेसिक काही वेगळं शिकायची गरज नाही. मग तिथपासून सुरू तर करा. हं. त्याच्यानंतर तुम्ही ब्रिस्क वॉक करू शकता. तो बरं. जमायला लागला की तुम्ही जॉगिंग करू शकता. हं. जॉगिंग जमायला लागलं की रनिंग करू शकता. हं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं रेस वॉक हाच प्रकार केला तरी सुद्धा खूप झाला. ते त्याच्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी एक लाईफ निघून जाईल आपली. त्याला जर तुमचा इंटरेस्ट वाढायला लागला, हं. तर इन डेप्थ सांगितलं तर चालेल, हो, अर्थात. की वॉक आणि सायकलिंगचं तुमचं मग ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काही इतर एक्सरसाइजही करायचे असतात. ते तुम्ही जिममध्ये जाऊन करू शकता. बरं ते तुमचा म्हणजे वॉक म्हणजे तुमचं सायकलिंग आपण पटकन जाऊ. तर सायकलिंग हा बेसिकली तुमचा लोअर बॉडी आणि स्टॅबिलिटी. मग तुमचं शोल्डरचा व्यायाम नाही होत, चेस्टचा व्यायाम होत नाही, बॅकचा, पर्टिक्युलर मसल्सचा. तर ऑफ सीझनमध्ये जाऊन तुम्ही जिममध्ये तुमचे बाकीचे मसल ग्रुप जे थोडे सायकलिंगमध्ये निग्लेक्ट होतात, ते तुम्ही करू शकता. तर हं. सायकलिंग इम्प्रूव्ह होण्यासाठी हे जे प्रोफेशनल सायकलिस्ट असतात, ते 2 गोष्टींवर फक्त काम करतात. VO2 मॅक्स
म्हणजे VO2 max एक अशी सायंटिफिक कन्सेप्ट आहे, की तुमची बॉडी किती ऑक्सिजन कंझ्युम करते आणि ती वापरू शकते. आणि वॅट्स म्हणजे पॉवर, की तुमचं पायात किती पॉवर आहे, की जी तुम्ही पेडल पुश करू शकता. बरं. आणि आर-पी-एम केडन्स तुमचे तेवढं पुश करत तुम्ही किती आर-पी-एम तुमचं ठेवू शकता. या दोघांवर हे सगळं प्रोफेशनल सायकलिंग ह्या 2 चालतं. गोष्टींवर चालतं, की किती हा स्ट्राँग सायकलिस्ट आहे. तर हे डेव्हलप करण्यासाठी ते जिममध्येच जातात. मग बरं. कुठले मसल्स इन्व्हॉल्व्ड आहेत सायकलिंगमध्ये ते आमच्यासारखा ट्रेनर तो अभ्यास करतो, की ओके सायकलिंगमध्ये ग्लूट्स इम्पॉर्टंट आहे, क्वाड्रिसेप्स इम्पॉर्टंट आहेत, हॅमस्ट्रिंग इम्पॉर्टंट आहे, काफ मसल्स इम्पॉर्टंट आहे. तुमची लोअर बॅक कशी पाहिजे, कोर कशी पाहिजे. हं. तुम्हाला म्हटलं 3 कॉन्टॅक्ट पॉइंट्स तुम्हाला सांगितले. मग त्याचं सगळं तुम्ही एक्सरसाइज तुम्ही जिममध्ये करू शकता. हं. भेटतात. सो इट इज कॉम्प्लिमेंटरी. हं. दोन्ही तुम्ही पण मेन तुमचा समजा वॉक ठेवला आणि सायकलिंग ठेवलं, स्विमिंग ठेवलं. त्याच्या हं. जोडीने तुम्ही थोडंसं आठवड्यातले 5 दिवस हे केलं, 3 दिवस हे केलं, तर 2 दिवस तुम्ही ते स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. हं. व्हरायटीनं तुम्ही अनलिमिटेड करू शकता. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. हं. मला स्वतःला जिममध्ये जायची भीती वाटते कारण जिम सुटती. जरी तुम्ही हे सांगितलत, की व्यायाम प्रायोरिटी पाहिजे, तरी आपल्यात काय मानसिक क्षमता माझ्यात तरी नाही, की 4 दिवस गेलो, आज खूप महत्त्वाचं काहीतरी आलं, राहिलं आणि असं करत-करत इव्हेंच्युअली बाय द एंड ऑफ जिम सुटते. तर जिमला सतत जाण्याचा प्रयत्न करावा? का जिमशिवाय अशी जीवनशैली किंवा असं व्यायामशैली बनवावी, की ज्यानं मी अधिक कन्सिस्टंटली परफॉर्म करेन? तुमच्यासारख्या केसमध्ये सेकंड थिंग विल बी बेटर. हं. की अशी जीवनशैली करा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही इझिली फिजिकल मूव्हमेंट होते. आपण हं. व्यायाम सध्या बाजूला ठेवूया. फिजिकल मूव्हमेंट आपण ठरवूया, की तुम्ही हं. पुण्यामध्ये म्हणालात फिरायचं, तर तुम्ही एक जर सायकल विकत घेतलीत, तर पुणे इतकं खरं पूर्वी 80च्या दशकात ते सायकलिंगचं कॅपिटल होतं देशाचा. इतके लोकं सायकल वापरायचे. तुम्ही आज तेवढं पुणं मोठं नाही. अजूनही मी कोथरूडपासून कॅम्पमध्ये अजून काय हडपसर सायकलनेच जातो. तेवढं काही लांब-लांब डिस्टन्स नाही आहेत ती. तर तुम्ही छोटी-छोटी डिस्टन्स जर सायकल वापरायला सुरुवात केली, तर हळू तुम्ही मूव्हमेंट पॅटर्न सुरू होईल. हं. छोट्या-छोट्या डिस्टन्ससाठी 2 किलोमीटर, 5 किलोमीटर स्टार्ट वॉकिंग. हं. ऑटोसाठी थांबायची गरज नाही. बसने जायची किंवा मेट्रोने जायची. छोटी-छोटी आहे ती डिस्टन्स आणि तुम्हाला पण तुम्हाला बुद्धिजीवी माणसाला ना, तर तुम्ही आता सगळे चेस प्लेयर पण बघा मागे, हं. किती सुपर फिट आहेत. हे तुम्ही हं. जे वॉक आणि सायकलिंग करतात ना, त्याने मेंदूला सुद्धा रक्तपुरवठा खूप होतो. हं. त्याच्यामुळे जी सगळी मेंदूची जी कामं आहेत, काय करायचं फोकस काम आहे. तुम्हाला स्मरणशक्ती तुमची वाढली पाहिजे, हं. ॲब्सॉर्ब केलं पाहिजे काहीतरी. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एक्सरसाइजने होणार आहे. हं. जेवढा मेंदूला तुमचा ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होईल, तेवढं यू विल बी एबल टू डू युअर जॉब. हा जो नाही ते वाक्य मला फारच आवडलं, की "मूव्हमेंट इज मेडिसिन." मोमेंट इज मेडिसिन. तर आता असं झालंय ना, की सगळ्यांना एकच व्यायाम देता येत नाही आल्यावर. हं. तुम्हाला बॅक पेन असेल तर कुठला व्यायाम करायचा आणि कुठला नाही करायचा ते ठरवावं लागतं. तुम्हाला हिप जॉइंटमध्ये प्रॉब्लेम असेल, कुठला व्यायाम करायचा, कुठला नाही. शोल्डरला प्रॉब्लेम असेल, कुठला व्यायाम करायचा, कुठला नाही. हाय बीपी असेल तर एक वेगळा एक्सरसाइज. लो बीपी असेल तर वेगळा एक्सरसाइज. वेट गेन करायचं आहे, वेगळा एक्सरसाइज. वेट लॉस करायचं आहे, वेगळा हं. एक्सरसाइज. मेंटल इश्यूज आहेत म्हणजे स्ट्रेससाठी वेगळे व्यायाम आहेत, एन्झायटी असेल तर वेगळे आहेत आणि डिप्रेशनसाठी वेगळे आहेत. हं. आता बरेचसे आमच्याकडे सायकियाट्रिस्ट पाठवतात, बरं. की ओके. याला एक्सरसाइज. मला स्वतःला सुद्धा जाणवतं, की हं. व्यायाम करून माझा मूड कसा असतो आणि व्यायाम करत नसेल तर म्हणजे हं. सायकियाट्रिस्ट म्हणजे प्रत्येकाला ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की जसं पाठ दुखते, शोल्डर दुखतो, तसं मन दुखू शकतं. हं. आणि त्यावेळेला कुठले मूव्हमेंट नंबर 1 इज मूव्हमेंट. मूव्हमेंट केली तर तुम्हाला बराचसा त्याच्यावर कारण येणाऱ्या काळात आता ना, मागे मी बोललोय, आता एआयचा फुल फ्लेज वापर सुरू झाला. मोठ्या-मोठ्या नोकऱ्या म्हणजे तुम्हाला कोणीच गॅरंटी दिलेली नाही. फक्तच अर्थार्जन म्हणत नाही. हो. आपल्याकडे वेळ खूप असणार आहे. हं. बरीचशी कामं तुमचं मशीन्सच करणार आहेत. तेव्हा जर तुम्हाला ऑक्युपाय राहता आलं नाही आणि चांगल्या पद्धतीने, हं. तर त्या उरलेल्या वेळेचं करायचं काय एम्प्टी माइंड्स डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतो तसं होऊ नये. त्यामुळे तुम्हाला माइंडफुल ॲक्टिव्हिटीज करणं फार गरजेचं आहे. हं. नुसतंच शरीर नाही, शरीराच्या पुढे जाऊन थोडं इंटेलेक्चुअल काम तुम्ही करतातच. पण हं. त्याच्या पुढे जाऊन परत तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी अध्यात्म मी तुम्हाला सांगतो असं तर काही स्पिरिच्युअलिटी इज अ सायन्स. राइट. त्याच्यामध्ये कुठेही गंडे, दोरे, देव, धर्म काहीच येत नाही.
हं. कुठल्याही साध्या गोष्टीमध्ये जसं तुमच्या कामामध्ये मला जाणवतात. वे हं. यू आर डूइंग इट. राइट. त्याच्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा पर्याय नाही. बरोबर. मी आता आपण या माफ करा, अध्यात्माकडे जाणारा सगळ्यात शॉर्टकट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी. बरं. नाही हे एक्सप्लेन करा. मी पुढचा प्रश्न नंतर विचारतो. हे काही सिम्बॉल्स आहेत बघा तुम्ही. आपण गौतम बुद्धाची मूर्ती बघा, ते किती फिट दाखवल्यात बघा. ते हनुमानाची मूर्ती बघा, जी आपण शक्तीची देवता म्हणतो, हो. ते मेडिटेशनमध्ये बसताना आहे. तुम्ही शंकराची मूर्ती बघा, हिमालयामध्ये उघडे बसलेत आणि फिजिक बघा. हे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण आजच्या तारखेला सिम्बॉल्स लिहितो ना तिथे. तिथे नो स्मोकिंग झोन आहे, हॉर्न वाजवू नका, स्पीड हळू करा. काही अगदी बायकांसाठी शौचालय कुठलं आहे, पुरुषांसाठी कुठलं आहे, चित्र काढलेली असतात. तसं त्या लोकांनी शांत बसायचे किती चित्र काढलेली आहेत बघा. त्या सगळ्यांचं फिजिक बघा तुम्ही. ते सगळे हं. शांत होते. ते सगळ्यांचं ओबड-धोबड नाही दाखवलं. ते सगळ्यांचं फिजिक अतिशय उत्तम दाखवलंय. तर त्यांनी असं गृहीतच धरलं होतं, की फिजिक ह्यांचं उत्तम असेलच. मग तुम्हाला पुढचा प्रश्न पडला पाहिजे. हे फिजिक शेवटी केलं तर त्याचं करायचं काय? उत्तम शरीर आहे ते वापरता आलं पाहिजे. इट्स अ टूल. आणि हो. मग तुझं माइंड गेम आहे. तुम्ही जे एकसारखं म्हणताय, की होत नाही, होत नाही. तुम्ही मनावर काम केलं पाहिजे. हं. शरीर ते जस्ट तुमचं ऑर्डर्स फॉलो करणार. हं. मी आत्तापर्यंत कधीच गजर लावून उठलेलो नाहीये. व्यायामासाठी हां. बरं. अभ्यास असता तर मी उठलोच नसतो. शाळेतला म्हणजे किंवा परीक्षा वगैरे तेव्हा झोप यायची. पण हं. आत्तापर्यंत एकदाही मी गजर लावून ठरवलेलं असतं मी त्याच्या आधीच 10-15 मिनिटं आणि ते सकाळी 4 वाजता 5 वाजता जागेल. जे हं. जे काही माझी वेळ असेल. एवढं हं. मनाचं म्हणजे माझा डेली एक्सपिरियन्स सांगतो. हो. की तुम्ही एकदा ठरवलं की आरामात असू शकतं. थोडंसं मनाचं ट्रेनिंग केलं पाहिजे त्याचं. आणि हं. त्याचे पण खूप एक्सरसाइजेस आहेत. की तुम्हाला राइट. ते जमायला लागले, की शरीर फॉलो करतात. हेच शरीर आहे जे ऑलिम्पिकमध्ये किंवा आता आपण ज्या रेस करतात किंवा हो. जवान आपले जे काम करत असतात, हं. त्यांचं मानसिक कणखर असतात ते. सर मी तुमच्या जिममध्ये आल्यापासून इथे येईपर्यंत सगळी वर्ल्ड क्लास इक्विपमेंट्स आहेत. पण प्रत्येकालाच काही कांदिवलीत येऊन परुळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येणार नाही. ते काय कसं काम होतं ते आम्ही सध्या Instagramवर व्हायरल झाल्यामुळं बघतोय खूप खूप लोकांचं. पण आत्ता लेटेस्ट तर मी कुठेही गेलो, कुठल्याही जिममध्ये गेलो, तर मी माझ्या डोक्यात काय ठेवावं, कुठल्या इक्विपमेंटला कधी हात लावावा, काय करावं, ट्रेनरवर किती विश्वास ठेवावा, व्यक्ती म्हणून मी काय काळजी घ्यायची? आता बहुतेक जिम्स ना चांगल्या आहेत. सगळ्यात 100% चांगल्या आहेत, की मी चांगल्या याच्यासाठी म्हणतो, की ते आजच्या काळात त्यांनाही व्यायाम विकायचा आहे. ते त्यांचं आमचं जे प्रॉडक्ट आहे ते इतकं सुंदर आहे ना, हं. ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या कुवत म्हणून ताकदप्रमाणे पण सगळी जिम्स आधुनिक देऊळ आहेत किंवा वाचनालय. त्यामुळे कुठल्याही घराजवळच्या जिममध्ये जा आणि 99% ट्रेनर्स चांगले असतात. 1% की तुम्ही जर त्यांना गोल सांगितलात तुमचा, की मला हे करायचंय, जो काही तुमचा गोल असेल तो, तर दे आर रेडी टू हेल्प यू. ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार नाही. फक्त स्टे अवे फ्रॉम सप्लिमेंट्स. तर बरं. तुम्ही तिथे गेल्या-गेल्या म्हणजे विषय थोडा हो, वेगळा नाही. होतोय. पण अच्छा. समजा तुम्ही आता विचारलत म्हणून समजा जिममध्ये गेल्यावर तुम्हाला कोण लगेच डबा देत असेल कुठला, की हाच डबा घे वेट लॉसला, हा वेट गेनला घे किंवा एक प्री वर्कआउट म्हणतात, की त्याच्यासाठी ते घे. तर स्टे अवे फ्रॉम इट. त्यांना सांग फक्त मला तू व्यायामाबद्दल सांग. मला पोटात घ्यायचं काही सांगू नकोस. हं. आपल्याला गरज नाहीये त्याची. त्याची कधी सप्लिमेंट त्याच्या नावातच आहे. ते सबस्टिट्यूट नाहीये, सप्लिमेंट आहे. हं. म्हणजे ते पर्याय नाही, पूरकच होतं आणि ह्या स्टेजला आपल्याला गरज नसते. कधी गरज असते ते मी सांगेन. जसं आपण हे सायकलिंग करतायत समजा 200 किलोमीटर ती रेस आहे. तर मधल्या वेळात त्यांना डेफिनेटली काहीतरी लागणार. तिथे सप्लिमेंट्स कम इंटू द पिक्चर. किंवा हं. एखादा ट्रायथलॉन धावतो. तो इव्हेंटच असा आहे की 4 किलोमीटर 3.8 किलोमीटर स्विमिंग, बाहेर आल्या-आल्या काहीतरी 188 का 189 किलोमीटर सायकलिंग आणि मग फुल मॅरेथॉन आणि दॅट टू टाईम लिमिट आहे. त्याच्या आत करायचं आहे. एवढा कठीण इव्हेंट असतो तेव्हा तुम्हाला सप्लिमेंट्सची गरज असते. एनर्जी मिळाली पाहिजे तुम्हाला. आपण आत्ता सामान्य लोकांबद्दल बोलतोय. तो आपलं घरचं खाणं इज मोर दॅन इनफ. अपेक्षा अशी असते की तुमचा जो कोण ट्रेनर असेल किंवा जिम मालक, संचालक जो असेल, त्याने तुम्हाला तुमची मेडिकल हेल्थ हिस्ट्री विचारली पाहिजे. बरोबर. त्याने नाही विचारली तर तुम्ही सांगा. हं. आता बरेचदा आता 30 आणि 32 वर्षाची मंडळी आहेत, की ज्यांना हाय बीपी असू शकतो, डायबिटीज असू शकतो. हार्ट अटॅक येऊन गेलेला माझ्याच जिममध्ये 40च्या आत. तर त्यांचे व्यायाम घेताना ही सगळी मेडिकल हेल्थ हिस्ट्री आम्ही त्याला पारक्यू म्हणतो. तर पारक्यूचा फुल फॉर्म आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी रेडिनेस क्वेश्चन आहे.
म्हणजे तुम्ही जर मग तर आमचं ते क्वेश्चन आहे की बेसिक असतं ना, ते तुम्ही 40 वय काय तुमचं 40, त्याच्यानंतर तुम्हाला बीपी, डायबिटीज, हार्ट, कुठले जॉईंट पेन, कुठलं तुम्हाला इन शॉर्ट मेडिकल हेल्थ हिस्ट्री सगळी आहे की नाही, तर किती वर्ष तुम्ही इनॅक्टिव्ह आहात, किती, त्याच्यानंतर तुम्ही स्मोक करता का, ड्रिंक्स करता का, करत असाल किंवा करत नसाल तर किती वर्ष झाली आहेत सोडून, तुम्हाला झोप मिळते का 8 तासाची, हे सगळे प्रश्न इन डेप्थ येतो. माझ्या काय फॉर्म्स आहेत ते. मी तर स्वभाव पण विचारतो. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग तुमचा प्लॅन तुम्हाला ते सजेस्ट करतो, की तुम्ही कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात. बरं. तर आयडियली अशी अपेक्षा असते आणि हल्ली जिममध्ये असे 2 टाइपचे जनरल ट्रेनर असतो, की जो सगळ्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा असते आणि एक पर्सनल ट्रेनर असतो, की तुम्ही त्याची वेळ विकत घेतलेली असते, की 1 टू 1 ट्रेनिंग करायचं असतं. तर तो पर्सनल ट्रेनरमध्ये पुण्यात बघितलं, मुंबईत तसं नाही, वेगवेगळ्या कॅटेगरीज पण असतात. बरं. एक्सपिरियन्स वाईज. तर तुम्ही ते मग परत आर्थिक गणित आहेत, की तुम्हाला जर किती, पण जनरली जनरल ट्रेनर्स सुद्धा सगळीकडे लक्ष देत असतात. तीच अपेक्षा असते. तुम्ही काही चुकीचं करत असतील तर ते येऊन तुम्हाला दाखवतात. झोपेचं आणि फिट राहण्याचं, झोपेचं आणि व्यायामाचं काय कोरिलेशन? की तुम्ही 4थीचं जरी सायन्सचं पुस्तक काढून बघितलंत ना, तर आता माझ्या वेळेला, आता कुठल्याही इयत्तेत आहे माहीत नाही ते, की झोपेत शरीराची झीज भरून येत असते, असं वाक्य तुम्हाला दिसेल. तर झोप इज अ रिकव्हरी. झोप म्हणजे आपण म्हणूया त्याला रेस्ट आणि रिकव्हरी. तर तुमची रिकव्हरी झाली नसेल, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तेवढे एफर्ट्स टाकूच शकत नाही. जनरली बरं. इट टेक्स 48 अवर्स टू रिकव्हर. बरं. हां. मग तर तुम्ही म्हणाल मग 48 मग 2 दिवस व्यायामच करायचा नाही का? मग वेगवेगळा व्यायाम करायचा असतो. म्हणजे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सिस्टम व्यायामाचा, म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर फिटनेससाठी तुम्ही समजा रनिंग करत असाल, सायकलिंग किंवा स्विमिंग करत असाल, दुसऱ्या दिवशी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. बरं. तर ॲटलीस्ट त्या सिस्टमला तुमचा आराम मिळाला आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही कार्डिओ करू शकता. तर ॲटलीस्ट 2 दिवसाची गॅप होते तुमची. तुम्ही समजा थ्रोट स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यात कुठला मसल ग्रुप तुम्ही समजा एक लोअर बॉडीचा थाईजचा एक्सरसाइज केला, तो मेजर मसल आहे. तो रिकव्हर व्हायला कधी-कधी हेवी केलात तर 72 तास पण लागू शकतात. बापरे! तर तुम्हाला मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काही पुशिंग एक्सरसाइज करू शकता. हं. म्हणजे चेस्ट आणि ट्रायसेप्सचे पुशिंग एक्सरसाइज आहे हं. बॉडीमध्ये. पुलिंग एक्सरसाइज काही करू शकतात बॅक आणि बायसेप. पण हे अगदी बेसिक सांगतोय तुम्हाला किंवा हे क्लासिक बॉडी बिल्डिंगचे एक्सरसाइज आहेत ते. आता त्याच्यात सायन्स खूप ॲडव्हान्स आलाय, की तुम्ही सर्किट ट्रेनिंग करू शकता. तुमचा गोल जेवढा हे स्पेसिफिक असेल, सर्किट ट्रेनिंग. हे सर्किट ट्रेनिंग आहे. बरं. की वेळेची जर तुम्ही माझ्याकडे सगळेच बिझी लोक आहेत. हं. मुंबईत एव्हरीबडी इज बिझी. एवढा पण येतात ते खरोखरच त्यांच्या वेळेची किंमत माहीत असते. मग कमीत 30 मिनिटामध्ये तुम्ही किती सुंदर व्यायाम करू शकता. तर बरं. तुम्ही जर सगळे मसल्स तुम्ही म्हणजे काय सर्किट ट्रेनिंग म्हणजे काय? सर्किट वेगवेगळ्या पद्धतीने, आता आपण जर सायकलिंग बोलतो, तर सायकलिंगचं सर्किट ट्रेनिंग वेगळं असेल. बरं. रनिंगचं वेगळं असेल. टेनिसचं वेगळं असेल. बरं. स्विमिंगचं वेगळं असेल. मग झालं त्यात जे मसल्स इन्व्हॉल्व्ड असतात आणि त्यात जनरली असं असतं, एक मेन मसल असतो. एक त्याला मदत करणारा सेकंडरी मसल असतो बरं. आणि एक स्टॅबिलाइज म्हणजे कोर मसल्स आपण म्हणूया ते असतात. या तिघांचा वर्कआउट तर झालाच पाहिजे. पण ते प्रत्येक खेळात जेव्हा मी स्पोर्ट्समनना शिकवतो, तेव्हा मला त्याला मूव्हमेंट शिकवायची असते. ओह! आणि फास्ट बॉलर म्हटलं तर आता बघा, तर त्यांच्या इंजुरीज वेगळ्या असतात. तर त्याच्या मूव्हमेंटचा स्टडी करून त्याला त्यातला कुठला मसल तो वापरतो आणि त्यात असंच मेन मसल कुठला आहे, सेकंडरी आणि त्याचा कोर मसल कुठला आहे. तो अभ्यास करून त्याचा व्यायाम द्यायचा असतो हं. जिममध्ये. तो बाकी त्याचे व्यायाम ग्राउंडवर करेल ते वेगळंच असतं. ते बरं. खेळाडूंसाठी झालं तो मला सांगा. पण हे सर्किट तुम्ही 365 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकता. पण एक जनरल अच्छा. माणसासाठी करायचं असेल तर तुम्ही नेहमी मेजर मसल्स ठेवलेत. ते मेजर मसल्स कुठले आहेत? आपले ग्लूट्स आहेत, चेस्ट आहे, बॅक आहे आणि शोल्डर. हे पुशिंगचे काही मसल्स आहेत, हं. पुलिंगचे काही मसल्स आहेत आणि लोअर बॉडी मसल. तर त्याचा तसा व्यायाम घेता आला पाहिजे आणि ते कंपाऊंड मूव्हमेंट्स केल्यात तुम्ही बरं. त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुमचं मेन मसल आणि सेकंडरी मसल इन्व्हॉल्व्ड असतो. मग हं. छोट्या-छोट्या मसल्सचा एक्सरसाइज कमी केलात तरी चालू शकतो. बरं. पण असं मेन कुठल्याही बॉडी पार्टचं 1-2 एक्सरसाइज आपण निवडायचे आणि ते करायचे. हं. एक स्क्वॉट्स केलेत आपण. हं. याच्यामध्ये तुमचं लोअर बॉडी इन्व्हॉल्व्ड बऱ्यापैकी असते. हं. तुम्ही चेस्टसाठी एकच एक्सरसाइज पकडला, हं. तरी तो चालू शकतो. बॅकसाठी कुठले रोइंग म्हणजे पुलिंग मसल्स एक पकडला. थोडं-थोडं त्यांना ॲक्टिव्हेट ठेवा. हे मी सगळं
सामान्य माणसांसाठी सांगतो, बरोबर. प्रोफेशनल्ससाठी हो, अगदी. फार वेगळं असतं आणि बॉडी 3 प्लेनमध्ये काम करत असते. अपर बॉडी, लोअर बॉडी, फ्रंट अँड बॅक अँड लेफ्ट अँड राइट. तो इम्बॅलन्स होणार नाही तो बघायचा. हो. हे सांगायचं. बरं, बरं, बरं. पण म्हणजे काय? म्हणजे मी तुम्हाला फक्त तुम्ही पुशिंग मसल्स केलेत, तर तुमचे पुलिंग मसल्स पाठी राहतील. मग इम्बॅलन्समुळे तुमची इंजुरी होऊ शकते. बरं. तर आपल्या प्रत्येकाचा लेफ्ट आणि राइटमध्ये थोडासा फरक असतोच. तो मिनिमम कसा करता येईल त्याच्यासाठी काही कोर आणि स्टॅबिलायझ एक्सरसाइज असतात. बरं. तो मिनिमम राहिला पाहिजे ना फरक. जसं सायकलिंग म्हटलं संपूर्ण लोअर बॉडीचा एक्सरसाइज आहे. पण माउंटेन बायकिंग करताना ते असं डोंगरात आणि खाचखळग्यामध्ये सायकल चालवत असतात. हं. तर तेव्हा तुम्हाला अपर बॉडीसुद्धा हो. स्ट्राँग असणं गरजेचं आहे. मग त्याचे कॉम्पेन्सेट करता आलं पाहिजे बरोबर. तुम्हाला. तर असं हे इम्बॅलन्स कमीत कमी कसे राहतील? कारण बॉडी ॲज अ होल काम करत असते ना. आपण कामावर जाताना अख्खं किंवा हं. काही करताना फुल बॉडी वापरत असतो. बरोबर. तर वजन कमी करताना आता ही जी मशिनरी याच मजल्यावर आहे, खाली आहे, अशा मशीन्सचा वापर करूनच सिग्निफिकंट वजन कमी होतं? का फक्त चालणं, फक्त योगा, फक्त रनिंग ह्यानं सुद्धा सिग्निफिकंट वजन कमी होतं? सर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मगाशी म्हटलं, की कुठल्याच जगातल्या व्यायामाने वजन कमी होत नाही. यू स्पेंड कॅलरीज. पण घरी गेल्यावर तुम्ही काय खाणार? हं. वजन कमी कसं? वजन वाढलेलं का असतं? की तुम्ही खर्च कमी करताय आणि तुम्ही जास्त कन्झ्युम करताय. हो. तर तुमचं एक्सेस कॅलरीज बॉडी कन्व्हर्ट इंटू फॅट. इतकं हो. सिंपल आहे. आपल्याला वजन कमी करताना काय करायचं आहे? थोडंसं डेफिसिट करायचं आहे आपल्याला आपल्या कॅलरीजमध्ये. बरोबर. एक्सरसाइज करताना तुमचे कॅलरीज बर्न होत असणार. हं. घरी गेल्यावर तुम्ही थोडा-थोडा जरी डेफिसिट केला खाण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो, की पहिलं साखर कमी केली हं. आहारातली. आम्ही त्यांना व्हाईट सिन्स म्हणतो. मैदा कमी केला आणि अतिरिक्त मीठ कमी केलं आहारातलं. तरी तुम्हाला भरपूर रिझल्ट्स मिळू शकतात. हं. आणि एक नियमित वेळा ठेवल्यात खाण्याच्या. तर बरोबर. बेसिक गोष्टी आहेत या. पण कुठल्याच व्यायामाने वजन नाही कमी होणार. व्यायामाने तुमच्या एक्सेस कॅलरीज बर्न होतील. घरी गेल्यावर तुम्ही काय खाता दॅट इज उरलेले 22 तास तुम्ही काय करतात दॅट इज इक्वली इम्पोर्टंट. राइट. आता राहिलं आपण सायकलिंग आणि वॉक म्हणालात किंवा योगासनं. याच्या जोडीने सायकलिंग आणि वॉकिंग हे नो डाउट अतिशय सुंदर व्यायाम आहे. पण त्याच्या जोडीने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग पण करणं फार गरजेचं आहे, की तुमचा बेसिक मेटाबॉलिझम रेट वाढला पाहिजे. म्हणजे हं. आपण मोठे-मोठे मसल्स मगाशी म्हटलं जसं स्क्वॉट्स केले, बेंच, चेस्टसाठी काही व्यायाम केले, तुमचे बॅकसाठी व्यायाम केले. हे मेजर मसल्स आहेत. तर तुम्ही जे खातात तेच मसल्स त्या कॅलरीज कन्झ्युम करतील आणि मसल्स विल नॉट अलाउ दोज कॅलरीज टू कन्व्हर्ट इंटू फॅट. तर ओके. तुमच्या मसल्सचीच भूक कमी असेल, हं. तर तुमच्या एक्सेस कॅलरीज बॉडी फॅटमध्ये कन्व्हर्ट करते. बरोबर. ते कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज पण करायचं आहे हार्टसाठी आणि तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं आहे सगळ्या मेजर मसल्ससाठी. प्लस फ्लेक्सिबिलिटी पण केली पाहिजे. म्हणजे परिपूर्ण एक्सरसाइजमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. हं. पण या बेसिक जे आहेत, की स्ट्रेंथ ट्रेनिंग झालं पाहिजे, कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस झालं पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, स्पीड पाहिजे, पॉवर पाहिजे, ॲजिलिटी पाहिजे. हे सगळ्या बऱ्याच जसं तुमचा काय बॅलन्स पाहिजे. हे हं. सगळं तुमच्या एक्सरसाइजमध्ये छोटे-छोटे तुम्ही बरोबर. इन्कॉर्पोरेट कराल तर अजून फायदा होईल. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न. आजकाल ऑनलाईन खूप आलंय, की तुम्ही ऑनलाईन योग करू शकता. ऑनलाईन बेसिक एक्सरसाइजही करू शकता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आलेत. YouTubeवरती लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकल्स आहेत. हे सगळं बघून व्यायाम करावा. नाही का? हं. हे सगळं हे जास्त कोविड नंतर आलंय बघा. हं. वर्क फ्रॉम होम. कोविडच्या वेळेला ना, त्याच्यासाठी पहिल्यांदा ना आमच्या लाईनचं एक सुंदर वाक्य सांगतो. इट्स अ हाय टच इंडस्ट्री, नॉट हाय टेक इंडस्ट्री. हं. किती झालं समजा वजन उचलायचं तर उचलायलाच पाहिजे. बरोबर. चालायचं आणि त्याच्यामध्ये ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, फॉर्म म्हणतो ज्याला म्हणतो, ते पर्सनलच आता मी ज्या माणसांबरोबर खूप वर्ष व्यायाम केलेला आहे. ॲट 3 महिने व्यायाम केला आहे. तर मला त्यांनाही माहिती आहे माझ्या इन्स्ट्रक्शन्स, मला त्यांचे बॉडी माहिती आहे, त्यांचं टेम्परामेंट माहिती आहे. तर ती व्यक्ती समजा परदेशात गेली, तर ऑनलाईन ट्रेनिंग इज पॉसिबल. तुम्हाला हं. सगळी हिस्ट्री माहिती आहे. पण काही सेशन्स तरी पर्सनल होणं फार गरजेचं आहे. वन हं. टू वन याच्यामध्ये सगळंच ऑनलाईन होऊ शकत नाही. हं. मी तरी शेवटचा करत नाही. मी हं. ऑनलाईन अजिबात करत नाही. व्हिडिओज वगैरे सुद्धा त्यातले बहुतेक दुर्दैवाने पण 90% चुकीचे असतात. 10% कुठले तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यावरही आहे ना. नाहीतर हं. तुमचं नुकसान होऊ शकतं.
ते बघून तुम्ही काही करायला गेलात ना, तर मग ते सगळ्यांसाठी एक साईज सगळ्यांसाठी फिट होऊ शकत नाही हं. तसं आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. थोडंसं रेफरन्स म्हणून बघायला हरकत नाही. गंमत म्हणून बघायला हरकत नाही. आपण काही चुकत नाही ना बघायला हरकत नाही. कोणाला फॉलो करण्यात पर्टिक्युलर एक्सरसाइज. तर डॉक्टरकडे आपण कुठला विचारलं, की ऑनलाईन कन्सल्टेशन तर पॉसिबल नाही ना. तो म्हणणार, "तू इकडे ये, हां. तिथे ते प्रश्न चेक करायला पाहिजे, ब्लड चेक करेल, युरिन चेक करेल, स्टूल कितीतरी टेस्ट करून घेतील. मग ते सांगतील." एक्झॅक्टली इट्स अ पॅरामेडिकल लाईन नाउअडेज. हं. तर तुम्ही ऑनलाईन शक्यतो नको. लोकं म्हणतात, की काही हे करायचं, हे काहीही करायला जमत नसेल, तर रोज सूर्यनमस्कार घाला आणि तुम्ही फिट होता. खरं आहे का? 100% पण सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारही किती तो चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे तुम्हाला. हं, योगासनं सगळीच योगासनांनी सुपर फिट राहू शकतात. हं. सर्वांग सुंदर व्यायाम आहे. पुशअप सुंदर व्यायाम आहे. त्याला आपण फ्री वेट एक्सरसाइजेस म्हणतो. बरं, ते तुम्हाला बॉडी वेट स्वतःचं वापरून करायचं एक्सरसाइज. अतिशय सर्वांग सुंदर व्यायाम आहे. पण तो हं. पण शिकायला पाहिजे ना कोणाकडनं तरी. बरं. आणि कुठल्याही योगाचं तर तुम्ही सरांकडे गेलात, टीचरकडे गेलात, तर तुम्हाला उत्तम शिकवू शकतील. तर ते कुठे बघून करायला गेलं तर त्याच्यामध्ये बरेच गडबड होऊ शकते. हं, ते तुम्हाला परत म्हटलं बॅक पेन आहे का तुला? नी पेन आहे का? फ्लेक्सिबिलिटी किती आहे तुमची? पहिल्याच याला तुम्ही जर हात तुमच्या पायाला टच करायचा प्रयत्न केला तर यू विल हर्ट युअर बॅक. असे नियमित येतात माझ्याकडे. इंजुरी कशामुळे झाली? सर मी सूर्यनमस्कार करायला गेलो, पुशअप्स करायला गेलो. ह्या सगळ्या हे एक्सरसाइज आहेत प्रॉपर. ॲडव्हान्स एक्सरसाइज आहेत. किंवा काही जण रोज पुशअप्स करतात वॉर्मअप म्हणून. एक्सरसाइज. पुशअप हा फुल बॉडी एक्सरसाइज आहे. तो चेस्ट आणि ट्रायसेपच्या दिवशीच करा. रोज-रोज करून तो बिचारा रिकव्हर तर झाला पाहिजे. हं. शेवटचा प्रश्न, मी किती फिट आहे, हे कसं ओळखावं? आणि माझा फिटनेस इम्प्रूव्हाइज होतोय, हे कसं ट्रॅक करावं? त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक आमच्या टेस्टच असतं. की बरं. अपर बॉडीची स्ट्रेंथ आमच्याकडे कोणी आला, की आम्ही फिटनेस टेस्ट घेतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याची कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस टेस्ट घेतो आम्ही. त्याला अगदी पहिली पूर्वी टॉक टेस्ट म्हणायचो आम्ही. की तुम्हाला ट्रेडमिलवर चालायला देतात आणि तुम्हाला बोलता येतं की नाही, एवढं तरी बघतात कुठल्या स्पीडने आणि मग तुम्ही इन्क्लाइन पण करू शकता आणि चेक करता येतो तुमचा फिटनेस तुम्हाला. तो हार्ट कंडिशनिंग. त्याच्यानंतर तुमच्या अपर बॉडीची स्ट्रेंथ चेक करण्याची सायन्स आहे. तुमचा लोअर बॉडीची स्ट्रेंथ चेक करण्याचं सायन्स आहे. तुमची फ्लेक्सिबिलिटी चेक केली पाहिजे आणि ती तुम्ही रेग्युलर मॉनिटर करायची. हं, डेफिनेटली तुम्हाला ते इम्प्रूव्ह झालेलं माहीत होणार. आणि आता हं. ॲडव्हान्स मशीन्ससुद्धा आलेली आहे. वजन बरं. काटा तर तुम्हाला सांगतोच वजन वाढतंय की कमी होतंय. तुमचे कपडे तुम्हाला सांगतील तुमचे इंचेस कमी होतायत की नाही. तुम्ही आरशात बघितलत ना स्वतःला, तर आपल्याला कळतं आपली इम्प्रूव्हमेंट कशी झाली आहे. ही फक्त जिममधली किंवा वर-वर बघण्याची नाहीत. तुम्हाला हं, स्लीप क्वालिटी तुमची कशी इम्प्रूव्ह झाली आहे. तुमची भूक कशी लागते तुम्हाला. शौचाला नीट होतं की नाही. हे सगळे काम करताना तुमचा फोकस कसा आहे. हं, नेहमी आनंदी असता की नाही? हं. चिडचिडेपणा कमी झाला की नाही? हे बाकीच्या गोष्टी पण खूप आहेत, की ज्याने तुम्हाला कळतं, की माझा फिजिकलच नाही, मेंटली इमोशनल फिटनेससुद्धा इम्प्रूव्ह होतोय. तर गेल्या मुलाखतीत आपण वेट लॉस, इंच लॉस बद्दल बोललेलो. मी ती लिंक रेफरन्स म्हणून देतो. शेवटचा प्रश्न असा, की मला 2026 मध्ये माझ्या फिजिकल हेल्थच्या बेटरमेंटसाठी काम सुरू करायचं आहे किंवा हेल्थच्या फिजिकल, मेंटल कोरिलेटेड आहे आपण बोललो. तर माझ्या इनिशियल स्टेप्स काय असल्या पाहिजे? वेळेचं नियोजन पहिलं तुम्हाला सांगितलं तसं हां. वेळ काढा. तुमची झोप कंप्लीट होते की नाही बघा 8 तासाची. त्याच्यानंतर जर तुमचं खूप हेक्टिक शेड्यूल असेल, तर सकाळीच तुम्ही व्यायामाने सुरुवात करा पहिल्यांदी. बरोबर. आणि तुम्हाला वाटलं नाही मी त्यातही ना मॉर्निंग पर्सन आणि नाईट पर्सन मी म्हटलं पार्क्यू तसं विचारायचं लोकांना. मी अजूनही विचारतो. तुम्हाला कुठे? संध्याकाळचा फायदा असा आहे, की तुम्ही व्यायाम केल्यावर घरी जाता, जेवता आणि झोपायला जाता. तर तुम्ही फुल्ली लगेच रिकव्हरीसुद्धा प्रोसेस तुमची चांगली होते. सकाळचा फायदा वेगळा आहे. हं, पण तुम्ही कदाचित जास्त व्यायाम केला तर कदाचित कामावर तुमचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही हलका व्यायाम सुरू तर तुम्ही ठरवायचं की तुम्ही अ, काय बेटर आहात. सकाळी हं, उठणं तुम्हाला जमतं. सगळ्यात पहिल्यांदी झोप. 7 ते 8 तासाची झोप तुमची झाली पाहिजे हं. आणि तुम्ही वॉकला जा, सायकल घ्या किंवा ट्रेडमिल कुठेही म्हणजे बाहेर जाता आलं नाही तर जिममध्ये जाऊन कुठे 20 मिनिटं, 30 मिनिटं ट्रेडमिल तरी सुरू करा. 150 मिनिट्स तुम्हाला सांगितलं आठवड्यातले तुम्हाला वॉक झालाच ॲक्टिव्ह पाहिजे राहायचं. हं, मिनिमम. बरोबर. थोडं मोबिलिटी आम्ही ज्याला एक्सरसाइज म्हणतो, ती आता एक्सरसाइज झालाय. हं, मोबिलिटी हॅज बिकम एक्सरसाइज. हे सगळे जॉइंट्स आहेत नेकपासून
शोल्डर, एल्बो, रिस्ट, फिंगर्स, हिप, नी, अँकल ह्याची मोबिलिटी जरी सुरुवात केलीत तुम्ही, तरी दॅट इज अ एक्सरसाइज नाऊ. बरोबर. मला गंमत वाटते अशी, की तर ह्याचेच लोकं येऊन पैसे देतात असं वाटतं. अरे व्यायाम आपण सुरूच केलेला नाही असं सांगतो. नोटीस हं, द्यावी लागते शरीराला, की थोडंसं लगेच सुरू करू नका. घाईघाईत सुरू करा. मी हं. एक सुंदर वाक्य वाचलं होतं, की फास्ट धावायची प्रोसेस खूप स्लो आहे. वाह! हं, की त्यामुळे ते हळू करा हं. फारच आणि भारी. एन्जॉय द जर्नी. राइट. कुठेच पोचायचं नाही. हं. मोमेंटमध्ये राहून एन्जॉय करा. बॉडी खूप तुम्हाला धन्यवाद देईल. क्या बात है! सर खूप-खूप आभार. आम्हाला कायमच खूप नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आज सायकलिंग ते फिटनेस या सगळ्या गोष्टींवर बोलता आलं. इतक्या भारी जागेत आम्ही त्याचे काही व्हिज्युअल्सही दाखवू, की खूप मस्त जिम तुम्ही गेली. कित्येक वर्ष 99 सालापासून इथं चालवताय आणि 17 एप्रिल 99. येस, खूप लोकं, खूप महाराष्ट्रात अशी व्यक्ती नाही, की जी तुम्हाला फॉलो करत नसेल. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप आभार. धन्यवाद. थँक यू सो व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग आणि तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना, तुमच्या टीमला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभू देत.